नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष पवार सर, संचालक ओमकार करिअर अकॅडमी. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण व्होकॅब्युलरी या घटकातील अत्यंत महत्त्वाची संकल्पना इडियम्स पाहणार आहोत. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इडियम या संकल्पनेचा अर्थ, त्याचबरोबर काही इडियम्स, त्यांचे अर्थ आणि ओरिजिन्स पाहिलेले होते. सर्वप्रथम आपण त्याची उजळणी करू. इडियम An idiom is a group of words that suggest the different meaning from the literal one. शब्दशः अर्थापेक्षा वेगळा अर्थ सूचित करणाऱ्या शब्दसमूहाला आपण वाक्प्रचार म्हणतो आणि या वाक्प्रचारालाच इंग्रजीमध्ये इडियम हा शब्द वापरला जातो. यामध्ये पहिली इडियम आपण पाहिलेली होती ॲस अप वन स्लीव. याचा अर्थ होतो अ पॉवरफुल अँड ऑफन सिक्रेट वेपन, ॲडव्हान्टेज इट्सेट्रा दॅट कॅन बी यूज इफ इट इज नीडेड. गरज पडेल अशा वेळेला वापरता येण्याजोगं अतिशय शक्तिशाली आणि रहस्यमय असं शस्त्र, ज्यालाच आपण संकटाच्या वेळी किंवा निर्णायक क्षणी वापरला जाऊ शकणारा हुकमाचा एक्का असं म्हणतो. त्याचसाठी इंग्लिशमध्ये ॲस अप वन स्लीव ही इडियम वापरली जाते. याच अर्थाची दुसरी इडियम आहे ॲस इन द हिल. याचा अर्थ अ हिडन ॲडव्हान्टेज ऑर रिसोर्स केप्ट इन रिझर्व अंटिल नीडेड. निर्णायक क्षणी वापरण्यासाठी असणारा हुकमाचा एक्का, त्यालाच आपण एस इन द होल असं म्हणतो. त्यानंतर तिसरी इडियम आपण पाहिलेली होती अकिल्स हिल, की ज्याचा अर्थ अ विकनेस ऑर फॉल्ट इन समवन्स कॅरेक्टर. एखाद्याच्या स्वभावामध्ये असणारा दोष किंवा उणीव, कमकुवतपणा, त्याला आपण अकिल्स हिल असं म्हणतो. ही इडियम स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढे ॲसिड टेस्ट, सत्व परीक्षा. अ टेस्ट दॅट प्रूव्ज वेदर समथिंग इज गुड ऑर बॅड. एखादी गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे हे ठरवणारी जी परीक्षा आहे त्याला आपण ॲसिड टेस्ट असं म्हणतो. पुढे ॲडम सेल, याचा अर्थ वॉटर, पाणी असा होतो. ही इडियमसुद्धा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. ॲडम्स एल, ॲडम्स वाईन, ॲडम्स बियर ह्या तीन समान अर्थाच्या इडियम्स आहेत. तीनही इडियम्सचा अर्थ ॲडम्स एल म्हणजेच वाईन, ॲडम्स वाईन, ॲडम्स बियर यांचा अर्थ वॉटर असा होतो. उपरोधाने आपण वॉटरसाठी ॲडम्स एल हा शब्द वापरतो. त्यानंतर पुढील इडियम आहे अल्बेट्रॉस अराउंड वन्स नेक. means a heavy burden of guilt that becomes an obstacle to success. एखाद्या व्यक्तीमध्ये आपल्या चुकांचं किंवा अगोदरच्या काही गुन्ह्यांचं जर शल्य मनात असेल, तर ते शल्य आपल्याला आपल्या यशापासून दूर रोखत असेल, तर त्याला आपण अल्बेट्रॉस अराउंड वन्स नेक असं म्हणतो. त्यानंतर पुढे आहे हॅव ॲन ॲक्स टू ग्राइंड. मीन्स हॅव अ प्रायव्हेट ऑर सेल्फिश रिझन फॉर डुईंग समथिंग ऑर हॅव ॲन अल्टेरियर मोटिव्ह. एखादी गोष्ट करण्यामागे जर आपला काही स्वार्थी किंवा वैयक्तिक असं कारण असेल, तर त्याला आपण हॅव ॲन एक्स टू ग्राइंड असं म्हणतो. त्यानंतर पुढे ॲपल ऑफ वन्स आय, याचा अर्थ होतो व्हेरी डिअर, अति प्रिय. तर ॲपल ऑफ डिस्कॉर्ड याचा अर्थ होतो अ कॉज फॉर डिस्प्यूट किंवा अ कॉज फॉर कॉरल. एखाद्या भांडणाचं किंवा वादाचं कारण, त्यास आपण ॲपल ऑफ डिस्कॉर्ड हा शब्द वापरतो. त्यानंतर पुढील इडियम आहे ॲपल पाय ऑर्डर. याचा अर्थ होतो नीट अँड क्लीन, स्वच्छ, नीटनेटका जर असेल तर त्यासाठी आपण ॲपल पाय ऑर्डर ही इडियम वापरतो. इथपर्यंतच्या इडियम्स आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेल्या होत्या. ज्या विद्यार्थ्यांनी मागील व्हिडिओ लेक्चर पाहिला नसेल त्यांनी ओमकार करिअर अकॅडमीच्या व्हिडिओ चॅनलवर जाऊन मागील व्हिडिओ लेक्चर्स पाहावे. आज आपण पहिली इडियम पाहणार आहोत आर्म टू द टीथ. आर्म टू द टीथचा अर्थ होतो वेल इक्विप विथ वेपन्स, शस्त्रांनी सुसज्ज. एखादी व्यक्ती ज्यावेळेला युद्धासाठी, लढाईसाठी निघते, त्यावेळेला ती नखशिखांत सज्ज झालेली असते आणि म्हणून त्याला आपण आर्म टू द टीथ असं म्हणतो. ही वॉज आर्म टू द टीथ फॉर हिज फर्स्ट परफॉर्मन्स ऑन द स्टेज. ही वॉज आर्म टू द टीथ, तो सुसज्ज होता फॉर हिज फर्स्ट परफॉर्मन्स ऑन द स्टेज. रंगमंचावरील पहिल्या कामगिरीसाठी तो अतिशय सुसज्ज होता. यासाठी आपण सुसज्ज असणे अशा अर्थाने आर्म टू द टीथ ही इडियम या ठिकाणी वापरलेली आहे.
अ स्नेक इन द ग्रास ही अत्यंत सोपी आणि परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाची अशी इडियम आहे. याचा अर्थ होतो अ सिक्रेट ऑर हिडन एनिमी. एखादा लपलेला किंवा छुपा शत्रू, त्याच्यासाठी आपण इडियम वापरतो. अर्थात हे तुमच्या लक्षात येईल की जर समजा एखादा साप गवतामध्ये लपलेला असेल, तो त्या गवतासारखाच आपल्याला मनमोहक वाटतो, परंतु ज्यावेळेला पण त्याच्या जवळ जातो त्यावेळेला मात्र तो आपल्याला दंश केल्याशिवाय राहत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपला जवळचा मित्र की जो रोज आपल्याबरोबर असतो, आपले गोडवे गातो, स्तुती करतो, परंतु ज्यावेळेला वेळ येते त्यावेळेला धोका देतो, अशा मित्रासाठी आपण अ स्नेक इन द ग्रास हा शब्द वापरतो. डोंट ट्रस्ट हिम, त्याच्यावर विश्वास ठेवू नको. ही लुक्स ऑनेस्ट, तो प्रामाणिक वाटतोय, बट ही इज अ स्नेक इन द ग्रास, परंतु तो छुपा शत्रू आहे, अशा अर्थाने आपण त्याचा वाक्यात उपयोग केलेला आहे. पुढील इडियम आहे क्रोकोडाईल टीयर्स. ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची इडियम आहे. याचा अर्थ होतो इनसिन्सिअर सॉरो किंवा फॉल्स टीयर. खोटे अश्रू, खोटं दुःख, त्याला आपण क्रोकोडाईल टीयर्स असं म्हणतो. क्रोकोडाईल म्हणजे मगर. मगरीबद्दल असं म्हटलं जातं, ज्यावेळेला मगर एखादं भक्ष्य खाते, ते भक्ष्य खात असताना ती रडत असते. ती रडत असते याचा अर्थ असा नाही की तिला दुःख झालेलं असतं, अर्थात ते तिचे खोटे अश्रू असतात. आणि म्हणून जर एखादा आपल्यासमोर दुःखाचं नाटक करत असेल, खोटे अश्रू ढाळत असेल, तर आपण त्याचं वर्णन क्रोकोडाईल टीयर्स असं करतो. एव्हरी नोज युअर रिॲलिटी, देअरफॉर स्टॉप शेडिंग क्रोकोडाईल टीयर्स. इट विल नॉट हेल्प यू फूल पीपल एनीमोर. आम्हाला तुझं खरं पण माहिती आहे, त्यामुळे तू खोटे अश्रू ढाळणं थांबव. या ठिकाणी आपण हे खोटे अश्रू यासाठी क्रोकोडाईल टीयर्स ही इडियम वापरलेली आहे. त्यानंतर पुढची इडियम आहे फ्रेंच लिव्ह. फ्रेंच लिव्ह या इडियमचा अर्थ होतो लिव्ह विदाऊट परमिशन. अमेरिकन लोकांच्या मते फ्रेंच लोक जे आहेत हे एखाद्या पार्टीमधून, एखाद्या मेजवानीमधून विदाऊट परमिशन निघून जातात, आणि म्हणून कोणाचीही परवानगी न घेता निघून गेल्यास आपण फ्रेंच लिव्ह हा शब्द वापरतो. फ्रेंच लिव्ह म्हणजे लिव्ह विदाऊट परमिशन. कोणतीही परवानगी न घेता दांडी मारणं किंवा गैरहजर राहणं किंवा निघून जाणं, त्याला आपण फ्रेंच लिव्ह हा शब्द वापरतो. आय थिंक आय माईट टेक फ्रेंच लिव्ह दिस आफ्टरनून अँड गो टू द सिनेमा. मला वाटतं आज संध्याकाळी मी दांडी मारावी आणि सिनेमाला जावं. दांडी मारावी याचा अर्थ विना परवानगी निघून जावं असं मला वाटतं, त्यावेळेला मी फ्रेंच लिव्ह ही इडियम वापरत असतो. त्यानंतर पुढचे आहे टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ. याचा अर्थ नवीन अध्याय सुरू करणे. टू चेंज कम्प्लिटली वन्स कोर्स ऑफ ॲक्शन. म्हणजे जर समजा इफ यू थिंक यू डोंट सक्सीड इन एनी फील्ड ऑर इन वन फील्ड, देन यू टर्न ओव्हर टू अ न्यू फील्ड, यू स्टार्ट अ न्यू बिझनेस. ॲट द सेम टाईम वी से दॅट वी आर टर्निंग ओव्हर अ न्यू लीफ. म्हणजे जर समजा आपण आपलं कार्यक्षेत्र बदलत असू, तर अशा वेळेला आपण म्हणतो की टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ. टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ याचा अर्थ नवीन अध्याय सुरू करणे. वाक्यावरून तुमच्या लक्षात येईल, शी प्रॉमिसेस टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ इफ वी गिव्ह हर वन मोर चान्स. जर आपण तिला आणखी एक संधी दिली तर ती नक्कीच नवीन अध्याय सुरू करेल. याचा अर्थ नवीन क्षेत्रामध्ये स्वतःचं कर्तृत्व दाखवेल असं ती वचन देते. पुढील इडियम आहे टू प्ले ट्रुअंट. अर्थात ही इडियमसुद्धा महत्त्वाची आहे. ट्रुअंट या शब्दाचा अर्थ होतो वन हू स्टेज अवे फ्रॉम स्कूल विदाऊट गुड रिझन. कोणतंही कारण नसताना शाळेतून गैरहजर राहणं याला ट्रुअंट असं म्हटलं जातं. आणि टू प्ले ट्रुअंट याचा अर्थ विनाकारण गैरहजर राहणं. टू स्टे अवे फ्रॉम स्कूल विदाऊट गुड रिझन. शी वॉज गेटिंग इन टू ट्रबल ओव्हर प्लेइंग ट्रुअंट फ्रॉम स्कूल. शाळेतून विनाकारण गैरहजर राहण्यामुळे ती अडचणीत सापडलेली आहे. तर या ठिकाणी प्लेइंग ट्रुअंट फ्रॉम स्कूल याचा अर्थ विनाकारण गैरहजर राहणे असा अर्थ आपण गृहीत धरतो. त्यानंतर पुढील इडियम आहे रेड टेपिझम. यालाच आपण शासकीय दिरंगाई असं म्हणतो. टू मच ऑफिशियल फॉर्मॅलिटीज. आपण शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की शासकीय कार्यालयामधील बरेच दस्तऐवज
ज्या फाईलमध्ये ठेवलेली असतात ती फाईल लाल फितीमध्ये बांधलेली असते आणि एक साधारणपणे आपली धारणा अशी असते, शासकीय काम 6 महिने थांब. म्हणजे बऱ्याचदा शासकीय कामामध्ये दिरंगाई होते आणि ह्या शासकीय दिरंगाईसाठी त्यामुळे आपण रेड टेपिझम हा शब्द वापरतो किंवा ही इडियम वापरतो की ज्याचा अर्थ होतो टू मच ऑफिशियल फॉर्मॅलिटीज. रेड टेपिझम इज ऑल्सो ॲडव्हर्सली अफेक्टिंग द ग्रोथ ऑफ सेज इन इंडिया. भारतातली जी सेजची वाढ आहे ही रेड टेपिझममुळे त्याच्यावर वाईट परिणाम झालेला दिसून येत आहे. म्हणजेच रेड टेपिझम याचा अर्थ शासकीय दिरंगाई. त्यानंतर पुढची इडियम आहे टू शो द व्हाईट फिदर. टू शो द व्हाईट फिदर याचा अर्थ होतो टू डिस्प्ले कॉवर्डिस. टू डिस्प्ले कॉवर्डिस याचा अर्थ भयभीत झालो आहे असं दाखवणं. ही इडियम्स जी आहे ती इंग्रजी भाषेमध्ये येण्यामागचं कारण म्हणजे ज्याला दोन पक्षी एकमेकांच्या बरोबर झुंज खेळत असतात त्यावेळेला घाबरलेला पक्षी अर्थात आपलं पांढऱ्या रंगाचं शेपूट मागे वळवतो आणि निघून जातो. म्हणजेच तो ते शेपूट दाखवतो. याचा अर्थ टू शो द व्हाईट फेदर म्हणजे टू डिस्प्ले कॉवर्डिस. ही शो द व्हाईट फेदर व्हेन फेस विथ अ बिग प्रॉब्लेम. मोठी समस्या उभी राहिली की तो भयभीत होतो. भयभीत होणे अशा अर्थाने आपण शो द व्हाईट फिदर हे इडियम या ठिकाणी वापरलेले आहे. गिफ्ट ऑफ द गॅप. गिफ्ट ऑफ द गॅप यामध्ये गॅप हा जो शब्द आहे तो गॉब या शब्दापासून तयार झालेला आहे ज्याचा अर्थ होतो स्पीकिंग आणि त्यामुळे गिफ्ट ऑफ द गॅपचा अर्थ होतो टॅलेंट फॉर स्पीकिंग, नॅचरल टॅलेंट फॉर स्पीकिंग ऑर इलोक्युशन. अर्थात भाषण करण्याची किंवा बोलण्याची जी कला आहे त्याला आपण गिफ्ट ऑफ द गॅप असं म्हणतो. माय प्रोफेसर हॅज द गिफ्ट ऑफ द गॅप. माझ्या प्राध्यापकांच्याकडे वक्तृत्व कला आहे किंवा संभाषण कला चांगली असेल तर आपण त्याला द गिफ्ट ऑफ द गॅप असं म्हणतो. त्यानंतर पुढची इडियम आहे टू रीड बिटवीन द लाईन्स. ही इडियमसुद्धा याच वर्षी MPSCच्या परीक्षेमध्ये विचारलेली होती. टू रीड बिटवीन द लाईन्स याचा अर्थ टू अंडरस्टँड द हिडन मिनिंग ऑफ द रायटर. म्हणजे एखाद्या लिखाणाचा मथितार्थ समजणं. म्हणजे आपण 2 ओळी वाचतोय पण त्या ओळीमध्ये लपलेला अर्थ ज्यावेळेला आपल्याला समजतो त्यावेळेला आपण म्हणतो आय कॅन रीड बिटवीन द लाईन्स. मी त्याचा मथितार्थ समजून घेऊ शकतो. म्हणून टू रीड बिटवीन द लाईन्सचा अर्थ होतो टू अंडरस्टँड द हिडन मिनिंग ऑफ द रायटर. लेखकाला अभिप्रेत असणारा मथितार्थ समजून घेणं म्हणजे टू रीड बिटवीन द लाईन्स. रीडिंग बिटवीन द लाईन्स आय सस्पेक्ट दे हॅव मरायटल प्रॉब्लेम्स. मथितार्थ समजून घेतला तर मला संशय येतो की त्यांच्यामध्ये वैवाहिक अडचणी असू शकतात. तर यामध्ये रीडिंग बिटवीन द लाईन्स याचा अर्थ मथितार्थ समजून घेऊन अशा अर्थाने आपण किंवा हिडन मिनिंग गर्भितार्थ समजून घेऊन अशा अर्थाने आपण टू रीड बिटवीन द लाईन्स ही इडियम या ठिकाणी वापरलेली आहे. त्यानंतर पुढील इडियम आहे टू ब्रेक द आईस. अर्थात ही जी इडियम आहे अंटार्क्टिक किंवा अंटार्क्टिक प्रदेशामध्ये ज्यावेळेला जहाजं प्रवास करतात त्यावेळेला त्यांच्या पुढील भागामध्ये बर्फ फोडण्यासाठी काही व्यवस्था केलेली असते आणि मग तो बर्फ फोडल्यानंतर पुढील प्रवास सुरू होतो. त्यामुळे टू ब्रेक द आईसचा अर्थ होतो टू स्टार्ट अ स्पेसिफिक वर्क. एखादं विशिष्ट काम सुरू करणं किंवा टू बिकम फ्रेंड्स विथ समवन. एकमेकांशी मैत्री करणं. याच्यामागे माझ्या मते दुसरी एक गोष्ट या इडियमसाठी कारणीभूत आहे ती म्हणजे अंटार्क्टिका खंडामध्ये जे पेंग्विन पक्षी आहेत हे पेंग्विन पक्षी ज्यावेळेला नर पक्षी मादी पक्षीला आपल्या प्रेमाचं प्रपोज करतो त्यावेळेला तो बर्फ फोडून त्या बर्फाचा खडा त्या मादी पक्षीच्या समोर ठेवतो आणि जर त्या मादी पेंग्विनने जर द फिमेल पेंग्विन ॲक्सेप्टेड द आईस देन द प्रपोजल इज ॲक्सेप्टेड. जर समजा त्या मादी पेंग्विनने तो खडा स्वीकारला तर ते प्रपोजल स्वीकारलं असं मानलं जातं. म्हणजेच थोडक्यात त्यांच्यामध्ये मैत्री होते. त्यामुळे टू बिकम फ्रेंड्स विथ समवन अशा अर्थाने सुद्धा आपण टू ब्रेक द आईस ही इडियम वापरतो. एव्हरीबडी वॉज टेन्स आफ्टर द फाईट बिटवीन द हजबंड अँड वाईफ. देन अ कॉमन फ्रेंड ब्रोक द आईस बाय स्टार्टिंग द डायलॉग बिटवीन द टू. या विधानावरून आपल्या लक्षात येतं
की देन कॉमन फ्रेंड ब्रोक द आईस. याचा अर्थ त्यांच्यात मैत्री घडवून आणण्याचं काम त्या मित्रांनी केलं, त्यामुळे आपण या ठिकाणी ब्रेक द आईस ही इडियम वापरलेली आहे. म्हणजे टू ब्रेक द आईसचा अर्थ होतो टू स्टार्ट अ स्पेसिफिक वर्क, एखादं विशिष्ट कार्य सुरू करणं, किंवा टू बिकम फ्रेंड्स विथ समवन, एखाद्या व्यक्तीबरोबर मैत्री करणं. टू मीट वन्स वॉटरलू. आपणा सर्वांनाच माहिती आहे, वॉटरलूच्या लढाईमध्ये नेपोलियन बोनापार्टचा युरोपियन फौजांनी खूप मोठा पराभव केला आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीला खूप मोठं अपयश आलं, त्याचा खूप मोठा पराभव झाला, तर आपण टू मीट वन्स वॉटरलू ही इडियम वापरतो की ज्याचा अर्थ होतो टू मीट वन्स फायनल डिफीट, अगदी अंतिम पाडा होणं अशा अर्थाने, किंवा खूप मोठा निर्णायक पराभव होणं. अशा वेळेला आपण टू मीट वन्स वॉटरलू या इडियमचा वापर करतो. द लीडर फायनली मेट हिज वॉटरलू इन द लास्ट इलेक्शन. त्या नेत्याचा शेवटच्या निवडणुकीमध्ये पुरता पाडाव झाला, अंतिम पाडाव झाला. याचा अर्थ परत तो कधीही निवडणुकीला उभा राहिला नाही असं आपल्याला म्हणायचं असेल, त्यावेळेला आपण टू मीट वन्स वॉटरलू ही इडियम वापरतो. त्यानंतर पुढील इडियम आहे टू फ्लॉग अ डेड हॉर्स. अर्थात टू फ्लॉग याचा अर्थ काठीने मारणे किंवा चोप देणे, बडविणे. जर एखाद्या मेलेल्या घोड्याला पण कितीही काठ्या मारल्या तरी त्याच्यातून काहीच साध्य होऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात व्यर्थ प्रयत्न आपण करत असू तर आपण टू फ्लॉग अ डेड हॉर्स किंवा टू बीट अ डेड हॉर्स ही इडियम वापरतो. म्हणजे याचा अर्थ होतो टू रिवाय इंटरेस्ट इन अ सब्जेक्ट विच इज आउट ऑफ डेट. म्हणजेच जे कालबाह्य ठरलेलं आहे अशा गोष्टीमध्ये जर आपल्याला रुची असेल तर त्याचा अर्थ टू फ्लॉग अ डेड हॉर्स, किंवा टू एंगेज इन अ फ्रुटलेस एफर्ट, निष्फळ किंवा व्यर्थ प्रयत्न जर आपण करत असू तर आपण इडियम वापरतो टू फ्लॉग अ डेड हॉर्स. मिस्टर शाह इज फ्लॉगिंग अ डेड हॉर्स ट्राईंग टू गेट इज मनी रिम्बर्स, द कंपनी हॅज गॉन बँकरप्ट. अर्थात ती कंपनी जर पूर्ण बँकरप्ट झाली असेल तर त्याचे पैसे परत मिळण्याचे प्रयत्न करणे म्हणजे फ्लॉगिंग अ डेड हॉर्स. अर्थातच त्या एखाद्या मेलेल्या घोड्याला बडवण्यासारखं काम आहे, म्हणजे त्याच्यातून व्यर्थ प्रयत्न करण्यासारखं काम आहे. म्हणून या ठिकाणी आपण टू फ्लॉग अ डेड हॉर्स ही इडियम वापरलेली आहे. त्यानंतर पुढे टू बी लॉस्ट इन द क्लाउड्स. अर्थात विज्ञानाच्या शोधामुळे आता आपल्याला ढगांच्यामध्ये जाणं शक्य झालेलं आहे. पण पूर्वीच्या काळी एखादी व्यक्ती जर समजा ढगामध्ये गेली तर तिला पुढचं काहीच दिसू शकत नाही, म्हणजे ती गोंधळलेली असेल असं लोकांना वाटायचं आणि त्याच्यामुळे आपण एखादा ढगात गेला असं म्हणतो. याचा अर्थ किंवा टू बी लॉस्ट इन द क्लाउड्स याचा अर्थ टू बी परप्लेक्स्ड किंवा टू बी कन्फ्युज्ड, गोंधळणे अशा अर्थाने आपण ही इडियम वापरतो. वी आर ऑफन लॉस्ट इन द क्लाउड्स इन द एक्झामिनेशन हॉल. परीक्षागृहामध्ये आपल्याला बऱ्याचदा याचा अनुभव येतो की आपण काय झालं असतो, वी आर लॉस्ट इन द क्लाउड्स, आपण गोंधळलेले असतो. टू ॲड फ्युएल टू द फायर म्हणजे आगीत तेल ओतणे. जर एखाद्या आगीमध्ये तेल ओतलं तर आपल्या लक्षात येतं की साहजिकच ती आग भडकणार आहे आणि म्हणून टू ॲड फ्युएल टू द फायरचा अर्थ होतो टू ॲग्रावेट अ डिस्प्यूट, एखादं भांडण विकोपास नेणं. म्हणजे आहे ते भांडण शमविण्याच्या ऐवजी, शांत करण्याच्या ऐवजी आपण भडकवत असू तर त्यावेळेला आपण टू ॲड फ्युएल टू द फायर ही इडियम वापरतो. टेररिस्ट इन्फिल्ट्रेशन अलॉंग द बॉर्डर ॲडेड फायर टू इंडो पाक एनमिटी. टेररिस्ट इन्फिल्ट्रेशनमुळे साहजिकच काय झालेलं आहे की भारत पाक शत्रुत्वामध्ये आणखी जर समजा कुठे त्या आगीमध्ये तेल ओतलं जात असेल, ते संबंध आणखी खराब होत असतील तर आपण ॲडेड फायर टू द फ्युएल किंवा टू इंडो पाक एनमिटी असं आपण ही इडियम त्या ठिकाणी वापरतो. त्यानंतर पुढे आहे बीट अबाउट द बुश. बीट अबाउट द बुश याचा अर्थ जर समजा एखादा प्राणी आपल्याला पकडायचा असेल आणि तो आपण झुडपांच्यामध्ये शोधत असू तर तो एका वेगळ्या झुडपात असतो आणि आपण भलतीच झुडपं त्याच्यावर काठी मारत असतो. अशा वेळेला त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणजे आपण मुख्य झुडपावर काठी न मारता बाकीच्या सर्व झुडपांच्यावर काठ्या मारत बसतो. म्हणजेच आपण
कुठे ना कुठेतरी मुद्दा सोडून ज्या वेळेला बडबड करतो त्यावेळेला ही इडियम वापरली जाते. बीट अबाउट द बुशचा अर्थ होतो डिस्कस अ मॅटर विदाऊट कमिंग टू द पॉईंट. मुद्द्यावर न येता एखाद्या गोष्टीची वायफळ चर्चा करणं त्याला आपण बीट अबाउट द बुश असं म्हणतो. स्टॉप बीटिंग अबाउट द बुश अँड टेल अस ओनली द ट्रूथ. अर्थातच आम्हाला तू काहीतरी बडाया मारू नको, मुद्द्याचं बोल अशा अर्थाने आपण या ठिकाणी बीट अबाउट द बुश ही इडियम वापरलेली आहे. बॅड ब्लड अर्थात बॅड ब्लडचा अर्थ होतो निगेटिव्ह ऑर इल फिलिंग. एखाद्याच्याबद्दल आपल्या मनात वाईट भावना असेल, नकारात्मक भावना असेल तर आपण बॅड ब्लड हा शब्द वापरतो. लेट देअर बी नो बॅड ब्लड बिटवीन द मेजॉरिटी अँड मायनॉरिटी कम्युनिटीज. अल्पसंख्याक आणि बहुसंख्याकांच्या मनामध्ये कुठेही नकारात्मक भावना असता कामा नयेत, वाईट भावना असता कामा नयेत असं आपण म्हणतो. त्यावेळेला आपण बॅड ब्लड ही इडियम वापरतो. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची अशी इडियम आहे हॉब्सन चॉईस. हॉब्सन चॉईस याचा अर्थ होतो नो चॉईस ॲट ऑल. म्हणजे समजा इफ यू वॉन्ट टू परचेस समथिंग अँड द शॉपकीपर सेज यू कॅनॉट हॅव एनी चॉईस, यू हॅव टू बाय व्हॉट आय एम गिविंग. तर अशा वेळेला आपण म्हणू शकतो की हॉब्सन चॉईस. म्हणजेच ही जी इडियम आहे ती एका गोष्टीवरून आलेली आहे. एक जो इराणी व्यापारी असतो त्याचा भला मोठा घोड्याचा तबेला असतो आणि त्याचं नाव असतं हॉब्सन. त्याची एक सवय असते की त्याच्याकडे शेकडो जरी घोडे असले तरी प्रत्येक दिवशी तो त्या तबेल्याच्या बाहेर एक घोडा बांधायचा आणि ज्याला कोणाला नवीन घोडा खरेदी करावायचा आहे त्याला तो तबेल्याच्या प्रवेशद्वारावर असणाराच घोडा खरेदी करता यायचा. बाकीचे घोडे तो व्यापारी बघू शकत नव्हता आणि म्हणून त्यावेळेपासून हॉब्सन चॉईसचा अर्थ होतो नो चॉईस ॲट ऑल. म्हणजे थोडक्यात लॅक ऑफ एनी चॉईस. कोणतीही निवड करण्याची जर संधी नसेल तर त्याला हॉब्सन चॉईस असं म्हटलं जातं. यू गेव अ हॉब्सन चॉईस टू अस, इट इज नॉट गुड. तू आम्हाला अर्थातच निवड करण्यासाठी कोणतीच संधी दिली नाहीस म्हणून आपण या ठिकाणी हॉब्सन चॉईस ही इडियम वापरलेली आहे. त्यानंतर पुढची इडियम आहे टू किक द बकेट. MPSCच्या बऱ्याच परीक्षांना या इडियम वर प्रश्न विचारलेले आहेत. थोडीशी कन्फ्यूज करणारी अशी इडियम आहे, पण एकदा तुम्ही हे व्हिडिओ लेक्चर ऐकलं की ती कधीही तुम्ही विसरू शकणार नाही. बऱ्याचदा टू किक द बकेट असं म्हटलं की आपल्याला वाटतं बादलीवर लात मारली म्हणजे ती व्यक्ती रागावलेली असेल, चिडलेली असेल, मग त्याच्या अनुषंगाने आपण अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो. पण टू किक द बकेट या इडियमचा अर्थ होतो टू डाय. अर्थात ख्रिश्चन धर्मशास्त्रानुसार एखादी व्यक्ती ज्यावेळेला मरण पावते त्यावेळेला तिला दफन करण्यापूर्वी तिच्या पायाजवळ चर्चमधलं पवित्र पाणी ठेवलं जातं आणि प्रत्येकजण अंतिम दर्शनासाठी येणारा ते चर्चमधलं पवित्र पाणी त्या मृतदेहावर शिंपडत असतो आणि सरतेशेवटी त्या बादलीवर लात मारली जाते आणि म्हणून याचा संबंध त्या व्यक्तीच्या मरणाशी आहे. म्हणून टू किक द बकेटचा अर्थ टू डाय असा होतो. किंवा पूर्वीच्या काळी जर एखाद्या व्यक्तीला गळफास लावून आत्महत्या करायची असेल तर ती व्यक्ती आपल्या पायाखाली बादली घ्यायची आणि मग बादलीला लात मारल्यानंतर तो फास आवळला जायचा. याच्यावरूनच टू किक द बकेटचा अर्थ टू डाय असा अर्थ होतो. उदाहरणार्थ ॲट लास्ट हिज फादर किक द बकेट याचा अर्थ सरते शेवटी त्याचे वडील मरण पावले अशा अर्थाने या वाक्यात किक द बकेट ही इडियम वापरलेली आहे. पुढील काही व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एकाच संकल्पनेशी संबंधित असणारे व्हिडिओ बनवणार आहोत. म्हणजे उदाहरणार्थ डेथशी संबंधित असणाऱ्या इडियम्स आपण एकत्र घेणार आहोत, कलरशी संबंधित असणारे इडियम्स एकत्र घेणार आहोत. अशी आपण काही व्हिडिओ लेक्चर्स बनवणार आहोत. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्पर्धा परीक्षांना विचारल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या काही इडियम्स पाहिल्या. या सर्व इडियम्सचा संदर्भ माझ्या व्होकॅब्युलरी मेड इझी या पुस्तकातून घेतलेला होता. हे व्हिडिओ लेक्चर निश्चितच तुम्हाला आवडलेलं असेल तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांनासुद्धा हे व्हिडिओ लेक्चर्स पाहण्यासाठी आवर्जून सांगा. धन्यवाद.